नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आराध्य रेसिपी। आज आपण बघणार आहोत करीचं पण। त्यासाठी मी इथे करी घेतलेली आहे। करी आपल्याला उकडून घ्यायची। मी याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे पाणी नाही जाणार। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे म्हणजे चांगली कैरी उकडून निघते, गरही चांगला भेटतो। हे बघा, छान अशी कैरी उकडून घेतलेली आहे। आता आपण याच्यामधला गर काढून घेऊया सगळा। हे बघा, अशी त्याची साल काढून घ्यायची आहे। आपली कैरी छान उकडून निघाली आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण याचा सगळा गर काढून घेऊया। कैरी थोडी गरम आहे। हे बघा, मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये। हा गर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडेसे जिरे, इथे मी काळे मीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं, आणि गूळ। जेवढा गर निघाला आहे तेवढा गूळ आहे। हे बघा, त्याच्यामधला मी थोडा गूळ ठेवलेला आहे। पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। इथे मला थोडा आंबट लागत आहे म्हणून मी जेवढा गूळ घेतला होता तो सगळा घालून घेतलेला आहे। मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तुम्हाला लागेल तसं तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता। आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचंय। हे बघा, छान असं पण होतं, चवीलाही खूप सुंदर लागतं। अजून थोडंसं पाणी लागेल। हे बघा, छान असं एकसारखं पण झालेलं आहे आपलं। याच्यामध्ये तुम्हाला मीठ, लाल तिखट थोडं लागत असेल तर घालू शकता। इथे आपण पण घेऊया ग्लासमध्ये। त्यासाठी मी इथे चमच्यावर साखर घेतलेली आहे, लाल तिखट, मीठ। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्लासला वरती असे लावून घ्यायचं आहे। याने छान अशी पनीरला टेस्ट येते। हे बघा, हे माझ्या छोट्या मुलीने केलेलं आहे। याच्यामध्ये थोडासा पुदिना, आईस क्यूब टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पण घालून घेऊया आपण। खूप छान पनाला टेस्ट येते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पूर्ण व्हिडिओ